नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. येणाऱ्या विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडी करंट अफेअर हा घटक जो आहे तो महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टिकोनातून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या ज्या घडामोडी आहेत त्या आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करूया. ह्या सर्व घडामोडी त्याच्यामध्ये स्पोर्ट असेल, इन्व्हायरमेंट असेल, इकॉनॉमी असेल, इंटरनॅशनल रिलेशन असेल, पर्सन इन न्यूज असतील, सेक्शन वाईज पाहण्याचा प्रयत्न करूया आणि एकंदरीत आपण ह्या सगळ्या घडामोडी पाहत असताना परीक्षाभिमुखता हा मुद्दा जो आहे तो समोर ठेवलेला आहे. त्यामुळे वृत्तपत्रावरची प्रत्येक बातमी ही आपल्यासाठी करंट अफेअर नसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. इन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये पर्यावरणीय उपाय कामगिरी निर्देशांक म्हणजे EPI असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. तर हा काय आहे नक्की, कोण तयार करतं, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक काय आहे, पहिले 3 देश कोणते आहेत, शेवटचे 3 देश कोणते आहेत वगैरे, या सर्व घडामोडी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. पर्यावरण हा येणाऱ्या सर्व स्पर्धात्मक परीक्षेमध्ये महत्त्वाचाच विषय आहे. दिवसेंदिवस या घटकावरील प्रश्नांची जी संख्या आहे ती सुद्धा वाढताना दिसून येत आहे आणि त्यामुळे अशा स्वरूपाचा इंडेक्स आणि त्यात जर भारताचा क्रमांक हा जगामध्ये प्रचंड खाली असेल आणि त्याच्यावर जागतिक मीडियामध्ये, भारताच्या मीडियामध्ये चर्चा होत असेल तर तो महत्त्वाचा मुद्दा असतो. अमेरिकेतील येल सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल लॉ अँड पॉलिसी आणि कोलंबिया विद्यापीठातील द सेंटर फॉर अर्थ सायन्स इन्फॉर्मेशन नेटवर्क यांनी हा तयार केलेला अहवाल आहे. ठीक आहे. या अहवालामध्ये 180 देश जे आहेत ते काउंट करण्यात आले. 180 देशांचा जो परफॉर्मन्स आहे तो विचारात घेण्यात आला आणि त्या 180 देशामध्ये भारताचा क्रमांक कितवा असेल तर तो 180वा आहे. जे सर्वात खाली हा भारत आहे. आता भारताला शेवटचा क्रमांक का मिळाला आहे, त्याचे निकष काय ते आपण पाहण्याआधी पहिल्या 3 क्रमांकावरचे देश कोणते आहेत ते लक्षात ठेवा, जे नेहमी विविध इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर तुम्हाला दिसतात. जसं की डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे, ब्रिटन सेकंड क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा, आणि फिनलंड जे आहे ते 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हे 3 देश लक्षात ठेवा आणि आपल्या देशाच्या शेजारचा जो देश आहे तो म्हणजे चीन हा 160व्या क्रमांकावर आहे. आपण याचे पहिले 3 देश पाहिले, डेन्मार्क, UK, फिनलंड, राईट. बाकी त्याच्यानंतर स्वीडन 5व्या क्रमांकावर आहे वगैरे. शेवटचे 5 देश जे आहेत सर्वात शेवटी भारत आहे, 180वा क्रमांक आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती म्यानमार आहे, मग व्हिएतनाम, मग बांगलादेश आणि मग पाकिस्तान म्हणजे भारताच्याच आजूबाजूचे देश जे आहेत तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. आता सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्याचे निकष काय आहेत. निकष जवळपास 11 मुद्दे त्यांनी विचारात घेतलेले आहेत आणि त्यावर आधारित 40 निर्देशांक त्यांनी तयार केले आणि त्यावरून मग हा सगळा इन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स जो आहे तो त्यांनी काढला. त्याच्यामध्ये काही प्रमुख मुद्दे जर आपण पाहिले तर ॲसिडिफिकेशन, ॲग्रिकल्चर, एअर क्वालिटी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज वगैरे मुद्दे याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत, राईट. जे एखादा देश आपली पर्यावरणीय विषयक जे काही उद्दिष्ट आहेत, राईट, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी किती यशस्वी ठरला आहे आणि त्याचे मापन या निर्देशांकावरून कळतं. भारत या निर्देशांकावर समाधानी नाही आहे, कारण एकंदरीत भारतामध्ये बरंचसं काम पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून होत आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. परंतु भारताचं असं म्हणणं आहे की हा निकष जो आहे तो सदोष आहे. याच्यामध्ये जे काही दाखवण्यात आलेलं आहे ते वास्तविक स्थिती जी आहे ती मात्र याच्यापेक्षा उलट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण त्या दृष्टिकोनातून भारताचे काही प्रयत्न चालू आहेत का याच्यावर सुद्धा भाष्य केलं होतं आपण. टेलिग्रामवर सुद्धा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले विविध भाषणं असतील, त्या भाषणांमध्ये सुद्धा भारताची पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चाललेली काय प्रगती आहे त्याचा आढावा, फॅक्च्युअल डेटा आपण शेअर करत असतो आपल्या टेलिग्रामला. तशाच पद्धतीची एक माहिती मी तुम्हाला शेअर केलेली होती. भारताने पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल जे आहे मिश्रणाचे जे लक्ष्य आहे, म्हणजे पेट्रोलसोबत जे ब्लेंडिंग केलं जात आहे, तर हे उद्दिष्ट नियोजित वेळेच्या 5 महिने आधी, लक्षात ठेवा. हे एसेमध्ये सुद्धा तुम्हाला कामी उपयोगी पडू शकतं. त्याच्यामुळे मी जे घडामोडी शेअर करतो तर त्याचा हेतू हा फक्त प्रिलिममध्ये प्रश्न विचारावा हा हेतू नसतो, तर त्याचा हेतू हा असतो. आणि आता अलीकडचे जर प्रश्न तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला तो ट्रेंड असा इश्यू बेस दिसेल, ना की तो म्हणजे एखादी घडामोड घडून गेली, आज काहीतरी झालं आणि ती उद्या विसरली जात असेल किंवा उद्या त्याचं काही महत्त्व राहत नसेल तर ती घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची नसते. घडामोड त्यालाच म्हणता येईल की ज्याचे काहीतरी लॉंग टर्म परिणाम होतात किंवा ज्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात, राईट. तर त्या दृष्टिकोनातून हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारताने विविध प्रयत्न केले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर वर्ष 2014 भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण केवळ 1.5% होते. प्रिलिममध्ये अशा पद्धतीचे फॅक्च्युअल डेटा देऊन तुम्हाला विचारू शकतात की असं असं होतं आणि आता असं झालेलं आहे. मग आता हे लक्ष गाठण्याचे फायदे काय झाले भारताला, तर नंबर 1, 27 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी झालं. तुम्ही एसेमध्ये वापरू शकता. नेक्स्ट, भारताने 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं जे परकीय चलनाची जी बचत आहे ती केली, कारण आपला बहुतांश पैसा जो आहे तो अशा पद्धतीचे म्हणजे जे काही क्रूड ऑइल असेल त्याची आयात करण्यामध्ये जातो आणि दिवसेंदिवस त्याचे जे भाव आहेत ते तर गगनाला भिडत आहेत, तुम्हा सर्वांना माहिती आहे, राईट.
इथेनॉल मिश्रण वाढल्यामुळे काय होईल की देशातील शेतकऱ्यांनी 8 वर्षामध्ये 40,000 कोटीहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न जे दुप्पट करण्याचं जे ध्येय आहे, सरकारचं उद्दिष्ट आहे, ते सुद्धा कुठेतरी फुलफिल करण्यास याची मदत होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. बाकी याच्यामध्ये अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते म्हणजे देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी भारताचे काय प्रयत्न चालू आहेत. तर जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण काय तरतूद करते, तर देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी देशाच्या इंधनावरचं जे अवलंबित्व आहे आयातीवरचं, ते कमी करण्यासाठी, परदेशी चलन वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, देशाच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी, म्हणजे एवढे त्याचे उद्देश आहे, विचार करू शकता तुम्ही. आणि भारत जो सरकार जे आहे ते इथेनॉल मिश्रित पेट्रोल जे आहे, ज्याला EBP या शॉर्ट फॉर्मनी उच्चारलं जातं, ते या कार्यक्रमाचा प्रसार करत आहे. सरकारने 2018 मध्ये अधिसूचित केलेल्या जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण 2030 सालापर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे सूचक लक्ष ठेवण्यात आलेले आहे. हे लक्षात ठेवा. गाठायचं किती आहे, 20% आहे. सध्या आपण जे गाठलंय ते लक्षात ठेवा, ते किती आहे, तर 5 महिने आधीच गाठलंय, पहिली गोष्ट. आणि ते किती आहे, भारतामध्ये पेट्रोलमध्ये 10%, लक्षात ठेवा, 10% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष जे आपण ऑलरेडी गाठले. आणि आपलं टार्गेट किती आहे, तर 20% आहे. कधीपर्यंत, 30 पर्यंत, लक्षात ठेवा, हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, तरीही 2014 पासून भारत सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे झालेली उत्साहवर्धक कामगिरी लक्षात घेता 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष जे आहे ते 2030 ऐवजी 25-26 मध्येच पूर्ण होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून भारताचे चांगले प्रयत्न सुरू आहेत. आता पुढचा मुद्दा आपण बघूया. सध्या चालत असलेला एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे माती वाचवा अभियान जे आहे. आपल्या ईशा फाउंडेशनचे जे संस्थापक आहेत सद्गुरू जग्गी वासुदेव, राईट. तर हे तुम्ही तर विविध सोशल मीडियावर तर यांना ऐकतच असणार आहात. ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी माती वाचवा नावाची एक जागतिक मोहीम सुरू केलेली आहे. मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे हा त्यामागचा हेतू आहे. आणि माननीय देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या हजेरी लावली होती आणि त्याच्यामुळे हा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे. जगद्गुरूंचे हे जे अभियान आहे जागतिक अन्न संघटना आणि युनायटेड नेशन्स कन्झर्वेशन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन यांच्या माध्यमातून होत आहे. या दोन्ही संघटना महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. UNCCD म्हणजे युनायटेड नेशन्स कन्झर्वेशन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन ने त्यांच्या एका अहवालात सांगितलं आहे की 2050 सालापर्यंत जगभरातील 90% मातीचा जो ऱ्हास आहे तो होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मातीचं संवर्धन करणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून हे अभियान सुद्धा महत्वाचे आहे, राईट. त्याचा परिणाम हा अन्न सुरक्षा, पाण्याचा तुटवडा, दुष्काळ, वातावरणातील बदल, स्थलांतर यावर होणार आहे. तुम्हाला एक मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की बऱ्याचदा काय होतं की इन्व्हायरमेंटच्या कन्झर्वेशनच्या बाबतीत आपण जनमानस म्हणून विचार करत असताना फार त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. लक्ष तेव्हाच दिलं जातं जेव्हा त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला स्वतःला भोगावे लागतात. पहिली गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ नदीला पूर आला आणि त्या पुरामध्ये तुमचं घर वाहून गेलं, तर त्यावेळेस तुम्हाला त्या पर्यावरणाचं एक महत्त्व जे आहे ते लक्षात येतं. परंतु ओव्हरऑल जर आपण दिवसेंदिवस विचार करायला गेला तर इन्व्हायरमेंटचे खूप घातक परिणाम जे आहेत, इन्व्हायरमेंटचं जे काही आपण त्याचा ऱ्हास करत चाललेलो आहोत, तर त्याचे खूप अनिष्ट परिणाम घडत आहेत आणि त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्या पिढीला सुद्धा भोगावे लागणार आहेत. आणि ते जर करायचं नसेल तर आजपासूनच कुठे ना कुठे आता आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागणार आहे की इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन किती महत्त्वाचं आहे, राईट. नेक्स्ट, सेव्ह सॉइल कंपेन जे आहे ते याचा उद्देश हा जगभरातील किमान 3.5 अब्ज किंवा 60% लोकांमध्ये मातीच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. नेक्स्ट आहे की जागतिक महासागर दिन आपण नुकताच साजरा केलेला आहे 8 जून 2022 रोजी, वर्ल्ड ओशन डे. तर एकंदरीत हा जो दिवस आहे तो कधीपासून साजरा केला जातो वगैरे आणि त्यामागचा हेतू काय आहे, तर 1992 साली ब्राझील देशामधल्या रिओ शहरामध्ये जी वसुंधरा परिषद झाली होती, राईट, अर्थ समिट ज्याला आपण म्हणतो, हे पण लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारले आहेत राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेमध्ये. त्याचं आयोजन करण्यात आलं होतं, राईट. आणि या परिषदेत जगभरातल्या प्रदूषणाच्या अनेक घटनांमुळे पृथ्वीवर नष्ट होत चाललेली जैवविविधता आणि विशेषतः महासागरातील जैवविविधता जी आहे या मुद्द्यांचा विचार करण्यात आला होता. आता दरवर्षी 8 जूनला जागतिक महासागर दिन साजरा करण्याचा ठराव जो आहे तो संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये 2008 साली मान्य झाला आणि 2009 पासून तो अंमलात येऊ लागला. असा प्रश्न येऊ शकतो का की हा कधी मान्य झाला आणि कधी अंमलात आला, तर येऊ शकतो. अशा स्वरूपाचं स्टेटमेंट तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये दिसतो का, तर दिसतो, लक्षात ठेवा. म्हणजे भारताने याला कधी अनुमोदन दिलं, कधी स्वाक्षरी केली, अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत, राईट, तर तशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी कधी मान्य झाला आणि कधी अंमलात आला हे विचारलं जाऊ शकतं. या जून महिन्यामध्ये बरेचसे इन्व्हायरमेंट रिलेटेड जे दिवस आहेत ते आपण साजरे करतो आणि त्यातला हा महत्त्वाचा दिवस आहे, राईट. जसं की 5 जून आपण पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. 2021 साली जागतिक महासागर दिनासाठी
महासागर जीवन आणि उपजीविकेचे साधन हे लक्षात ठेवा. ठीक आहे, महासागर जीवन आणि उपजीविकेचे साधन ही संकल्पना जी आहे ती निश्चित करण्यात आली होती, जे ठरवण्यात आली होती. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांपैकी 14वं उद्दिष्ट काय आहे? आता हे SDG जे आहे लक्षात ठेवा, शाश्वत विकास उद्दिष्टे, राईट. हे SDG जे आहे ते पण महत्वाचं आहे आणि त्यातलं 14वं उद्दिष्ट असं आहे की जलातील जीवन हे आहे आणि 2030 पर्यंत ही उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्याचं एक टार्गेट आहे, राईट. आणि त्या दृष्टिकोनातून वर्ल्ड ओशियन डे हा महत्वाचा आहे. 2022 साली संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत सागरासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम ही संकल्पना आभासी माध्यमाद्वारे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या 2022च्या सालची जी थीम आहे, मुख्य संकल्पना आहे ती काय आहे तर पुनरुज्जीवन महासागरासाठी सामूहिक कृती, राईट. ही या वर्षीची थीम आहे 2022 साठीची. एकंदरीत आपण जागतिक महासागर दिन जो आहे तो पाहिलाय. नेक्स्ट आहे की काही फॅक्च्युअल बट वन लाईनर घडामोडी सुद्धा इम्पॉर्टंट या सेक्शन खाली मी टाकलेल्या आहेत. भारतीय रेल्वेला बर्लिन येथे 1 जून 2022 रोजी झालेल्या समारंभामध्ये शून्य कार्बन तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट वापर या श्रेणीमध्ये 25 kV AC कर्षण प्रणालीत थेट सौर ऊर्जा भरण्यासाठी UIC आंतरराष्ट्रीय शाश्वत रेल्वे पुरस्काराने ISRA सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे वन लाईनर. पर्यावरणीय मुद्द्यांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचं किंवा या दिनाची जे घोषवाक्य आहे ते काय आहे तर वन अर्थ, केवळ एक पृथ्वी. या विश्वामध्ये अब्जावधी आकाशगंगा आहेत आणि आपल्या आकाशगंगेमध्ये अब्जावधी ग्रह आहेत, पण पृथ्वी एकच आहे आणि त्यामुळे निसर्गाशी सलोखा राखत शाश्वत जीवन जगूया यावर भर देत ही यावर्षीची थीम आहे. आता हे स्टेटमेंट ॲज इट इज तुम्ही करू शकता की पर्यावरण कन्झर्वेशन का गरजेचं आहे. पर्यावरण कन्झर्वेशन यासाठी आहे की अब्जावधी आकाशगंगा आहेत, बरोबर आहे की नाही, पण आपल्या आकाशगंगेमध्ये अब्जावधी ग्रह आहेत आणि एकच पृथ्वी आणि एकच पृथ्वी जर आपण वातावरण नष्ट करत असू तर आपण स्वतःलाच कुठेतरी आपलं आयुष्य कमी करत आहोत असं होईल, बरोबर की नाही. ओके, नेक्स्ट. पर्यावरण स्नेही जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या लाईफ मुव्हमेंट या जागतिक उपक्रमाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला. आता हे नक्की मोहीम काय आहे ते आपण पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पर्यावरण स्नेही जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या लाईफ मुव्हमेंट या उपक्रमाचा प्रारंभ केला आहे. लाईफस्टाईल फॉर द इन्व्हायरमेंट या इंग्रजी अध्याक्षरावरून या उपक्रमाचे नाव ठेवण्यात आले. नंबर 1 मुद्दा. नेक्स्ट मुद्दा असा आहे की जगभरातील शिक्षण तज्ज्ञ असतील, विद्यापीठं आहेत, संशोधन संस्था असतील, रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, राईट, इत्यादीकडून कल्पना आणि सूचना मागविण्यासाठी लाईफ ग्लोबल फॉर कॉल पेपर्स या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. आता तुम्हाला हा महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो की हा कशासाठी आहे वगैरे. जगभरातील व्यक्ती, समुदाय आणि संस्था या संस्थांनी पर्यावरणाकुल आणि पर्यावरणाचे भान असणारी जीवनशैली अंगीकारावी. म्हणजे जशी तुम्ही डे टू डे लाईफमध्ये, म्हणजे आता तुम्ही म्हणू शकता की हे मी कसं करू शकतो. आता उदाहरणार्थ तुम्ही भाजी घ्यायला चाललात, भाजी घ्यायला चाललं तर तुम्ही कापडी पिशवी घेऊन जायला पाहिजे, बरोबर की नाही. तुम्ही अशी अपेक्षा करायला नाही पाहिजे की कुठेतरी ते त्या भाजीवाल्याने मला प्लास्टिक द्यावं आणि हे सगळं व्हावं. तर तुम्ही स्वतः जर या सगळ्या गोष्टी करायला लागल्या तर स्वतः डे टू डे लाईफमध्ये आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि हे इन्व्हायरमेंटल इथिक्स आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याला आपण पर्यावरणीय नैतिकता असा शब्द वापरू शकतो. यासाठी त्याचा पाठपुरावा करणाऱ्या संकल्पना याद्वारे मागवण्यात येत आहेत. आपल्या ग्रहाला, पृथ्वीला साजेशी, तिला अनुकूल अशी व तिला हानिकारक नसलेली अशी जीवनशैली अंगीकारणे हा लाईफ उपक्रमाचा मूळ दृष्टिकोन आहे, असं त्यांनी यावेळेस सांगितलं. असे जीवन जगणाऱ्यांना काय म्हटलं जातं? प्रो प्लॅनेट पीपल म्हटलं जातं. मग मित्रांनो, UPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये आता यावर्षीचा जर तुम्ही ट्रेंड पाहिला तर असेच मुद्दे ते घेतलेले आहेत की हा शब्द चर्चेत राहिलेला आहे, याचा अर्थ काय, किंवा हा शब्द चर्चेत राहिलेला आहे, हे कशाशी संबंधित आहे वगैरे. त्याच्यामुळे प्रो प्लॅनेट पीपल आता शब्दावरून सुद्धा त्याचा अर्थ काढता येऊ शकतो की प्रो एखाद्या गोष्टीच्या बाबतीत सकारात्मक असणारे जे व्यक्ती आहेत, जे पृथ्वीला अनुकूल पक्षातील लोक, असा त्याचा अर्थ होईल. जगाच्या मंचावर पर्यावरणासाठी निर्णायक कृती करण्यासाठी भारतासारखे देश गतीज ऊर्जेचे काम जे आहे ते करत आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय सौर संघटन, आपत्तीतून टिकाव धरणाऱ्या पायाभूत सुविधा या संदर्भात देशांचा जो संघ आहे आणि एक सूर्य एक जग एक ग्रीड अशा अत्याधुनिक आणि अग्रणी उपक्रमांतून भारताने कार्याचा म्हणजे जे काही काम करतात त्याचा समावेश याच्यामध्ये होतो. एकंदरीत प्रो प्लॅनेट पीपल निर्माण करण्याचं किंवा त्या पद्धतीने लाईफस्टाईल असली पाहिजे यासाठी सुद्धा देश काम करत आहे. एकल वापरातले प्लास्टिक जे आहे, म्हणजे ज्याला आपण सिंगल यूज प्लास्टिक म्हणतो, आणि यावर प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. मागे राज्यसभेच्या प्रिलिम्समध्ये सुद्धा प्रश्न आलेला होता प्लास्टिक संदर्भात, ठीक आहे. हे बंद करण्यासाठी केंद्राने राज्यांना पत्र पाठवले आणि त्या दृष्टिकोनातून हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम कधीचे आहेत? 21चे. यानुसार 75 मायक्रॉन म्हणजेच 0.075 मिमी जाडीपेक्षा कमी जाडीच्या, लक्षात ठेवा, किंवा पुनर्वापर केलेल्या प्लास्टिक पासून बनवलेल्या कॅरी बॅगचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016, लक्षात ठेवा, हे
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत यापूर्वी शिफारस केलेल्या 50 मायक्रॉन म्हणजे 50 मायक्रॉनच्या विरोधात 30 सप्टेंबर 2021 पासून अंमलात आणलेल्या या नवीन तरतुदीचा परिणाम जो आहे यामध्ये होणार आहे किंवा याचा परिणाम म्हणून नागरिकांना आता त्यासाठी हे जे आहे प्रोत्साहित केलं जात आहे. मग त्यासाठी रस्त्यावर विक्रेते असतील, स्थानिक दुकानदार असतील किंवा पातळ प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर टाळण्यास प्रोत्साहित केलं जात आहे. भाजी विक्रेते, दुकानदार यांनी आता इतर पर्याय वापरावेत यासाठी प्रोत्साहन केलं जात आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम 2021 नुसार अंमलबजावणी मजबूत करण्यासाठी पूरक उपक्रम हाती घेतले जात आहेत आणि स्थानिक प्रशासनाला एकल वापराच्या प्लास्टिकला पर्याय जसे की कापड, ज्यूट, प्लास्टिकच्या पिशव्या ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लोकांना जागरूकता निर्माण केली जात आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे की काही गोष्टी माहिती असायला पाहिजेत त्या दृष्टिकोनातून इथेकॉनची माहिती जी आहे, इथेकॉन ही एक संस्था आहे आणि ती संस्था जी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर काही पुरस्कार देते. त्यापैकी 2 पुरस्कार, एक आहे ब्लॅक प्लॅनेट पुरस्कार आणि दुसरा आहे ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार. संदर्भ लोकसत्ताचा आहे. मराठी विज्ञान परिषदेने काही लेख लिहित असते, त्यातले काही निवडक घडामोडी याच्यामध्ये घेतल्या आहेत. आता हा ब्लॅक प्लॅनेट पुरस्कार अशा संस्थेला दिला जातो जी पर्यावरणाची हानी करत आहे. हा उपरोधिक पद्धतीचा पुरस्कार आहे असं आपण त्याला म्हणूया. म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने पर्यावरणाचा नाश केला याचा पाढा जो आहे त्या संबंधित व्यासपीठावर वाचला जातो आणि सांगितलं जातं की तुमच्यामुळे पर्यावरणाचं इतकं नुकसान होत आहे आणि हे कशासाठी आहे. तर अशा उद्योग समूहाला किंवा अशा संस्थेला त्यातून कळावं की आपल्याकडून किती पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि त्यांनी काहीतरी सकारात्मक त्यावर उपाय शोधायला पाहिजेत, हा त्यामागचा हेतू आहे. मात्र दुसरा जो पुरस्कार दिला जातो तो ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार. हा पर्यावरण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील किंवा संस्था असतील यांना प्रतिवर्षी ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार दिला जातो आणि हे जर्मनीमध्ये आमंत्रित केलं जातं आणि ही इथेकॉन ही जी संस्था आहे ती हा पुरस्कार देत असते. हा मुद्दा मी याच्यामध्ये का समाविष्ट केला आहे तर तुम्हाला मियावाकी यांच्या संदर्भातला मराठी विज्ञान परिषदेने एक साधारणतः राज्य UPSCची पूर्वपरीक्षा होण्याच्या 3 दिवस आधी लक्षात ठेवा, म्हणजे 5 जूनला ही परीक्षा झाली होती. मला वाटतं 3 जूनला काहीतरी मियावाकी यांच्या संदर्भात एक मराठी विज्ञान परिषदेने एक छोटासा लेख लिहिलेला होता. तर त्यावर UPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये ऑलरेडी प्रश्न फ्रेम झालेला असेल, असं नाही की 3 दिवसामध्ये प्रश्न फ्रेम झालाय, परंतु यावरचा हा जर लेख तुम्ही वाचला असता तर त्याचे तुमचे 2 मार्क जे आहेत ते हमखास आले असते, कारण याच्यावर मियावाकी यांच्या संदर्भात हा लेख होता. म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे जे काही मुद्दे असतात ते महत्त्वाचे, त्यावर बारीक लक्ष असायला पाहिजे. सर्वच नाही परंतु काही महत्त्वाचे असतात. 3 नवीन अभयारण्य घोषित करण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मग ते क्षेत्र कोणते आहेत वगैरे हे सगळं आपण पाहूया. राज्यामध्ये 692.74 चौरस किलोमीटर क्षेत्राचे नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह 3 अभयारण्य घोषित करण्यास ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. आता मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्रासह कोला मार्का आणि विस्तारित लोणार यांना वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. राज्यामध्ये आतापर्यंत एकूण 15 संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आले असून त्यातील 8 क्षेत्रांना मागच्या 2 वर्षामध्ये मान्यता दिली असं सरकारने सांगितलंय. विविध जिल्ह्यामधील संवर्धन राखीव क्षेत्र कोणते आहेत? धुळे जिल्हा, नाशिक, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नागपूर. जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येऊ शकतो किंवा असे विचारलं जाऊ शकतं का किती आहेत वगैरे. चिवटी बावरी आणि अलालदारी हे 2 आहेत त्याच्यामध्ये संवर्धन राखीव क्षेत्र धुळे जिल्हा. ठीक आहे. नाशिक, कळवण, मुराब, मी जसं हे वाचतोय तसं तुम्हाला डायरेक्ट असं चित्र जे आहे ते कुठेतरी म्हणजे यायला पाहिजे, लक्षात ठेवा. नाही मग हे इकडे आहे, हे इथे आहे वगैरे वगैरे, राईट, या पद्धतीने. धुळे, नाशिक, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर. मोगरकसा 1 आहे. मसाई पठार कोल्हापूरमध्ये, दरे खुर्द, महादरे हे जे आहे सातारामध्ये, ते भोर पुण्यामध्ये, रायगड, रोहा रायगडमध्ये आणि कळवण, मुरागड, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी हे नाशिकमध्ये आहे आणि चिवटी बावरी आणि अललदारी हे धुळेमध्ये. ठीक आहे. ओके. आता हे कन्झर्वेशन राखीव क्षेत्र काय आहे? हा एक प्रकारचा टिपिकली ऍक्ट बफर झोन सारखं काम करतो. कन्झर्वेशन रिझर्व्ह अँड कम्युनिटी रिझर्व्ह हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. कन्झर्वेशन रिझर्व्ह अँड कम्युनिटी रिझर्व्ह इन इंडिया आर टर्म डिनोटिंग प्रोटेक्टेड एरिया ऑफ इंडिया विच टिपिकली ऍक्ट ॲज अ बफर झोन सारखे ते काम करतात. आपल्या संपूर्ण देशामध्ये एक जे काही कन्झर्वेशन साठीचे जे काही राखीव क्षेत्र आहेत, संवर्धन राखीव क्षेत्र, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर 12 सद्यस्थितीत आहेत आणि त्याचं क्षेत्र एवढं आहे वगैरे हे काही विचारणार नाही. पण राजस्थानमध्ये साधारण 15 आहेत आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 32 ज्या साईट्स आहेत त्या आहेत. राईट. धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. तर धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे आणि तब्बल 16 वर्षांपासून प्रलंबित या विषयावर अखेर सोमवारी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आणि हे सगळं मान्य झालं. 2006 नुसार वनवासी, अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी यांच्या हक्कांना मान्यता देण्यात आली
आणि त्यानुसार अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानातील क्षेत्रात वन्यजीव संवर्धनासाठी वन हक्क कायद्याच्या कलम 2(ब) नुसार धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणे अपेक्षित आहे. ठीक आहे, हा जो 2006चा कायदा लक्षात ठेवा, वन्यजीव, अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी यांचे हक्क यासाठीचा 2006चा कायदा आहे. या कायद्याच्या कलम 2(ब) नुसार लक्षात ठेवा हे धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित केले जातात. मग यामुळे परिणाम काय होणार आहे, या निर्णयामुळे काय होईल की वन्यजीवांसाठी संरक्षित अधिवास उपलब्ध होणार आहे. मग कोणते क्षेत्र घोषित केले, तर असे 10 क्षेत्र आहेत ते आपण याच्यामध्ये पाहूया. त्यामध्ये मयुरेश्वर आहे, मयुरेश्वर सुपे अभयारण्य पुण्यामध्ये, बोर अभयारण्य वर्ध्यामध्ये, नवीन बोर ते सुद्धा वर्ध्यामध्येच आहे. 3 वर्ध्यामध्ये लक्षात ठेवा, वर्धा वर्धा वर्धा, एक बोर, नवीन बोर आणि विस्तारित बोर. ठीक आहे, ते अकोल्यामध्ये आहे. लोणार अभयारण्य जे आहे ते बुलढाण्यामध्ये येतं. गोगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती अभयारण्यामध्ये, गोगामल राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य अमरावतीमध्ये. येडशी रामलिंग घाट हे उस्मानाबादमध्ये आहे. नायगाव मयूर अभयारण्य बीडमध्ये आहे, हे नगरमध्ये येते. फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून बघा, सातारा शहराजवळच्या खुर्द महादरे तालुका सातारा परिसराला फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे. महादरे खोऱ्यात विविध जैवविविधता आढळून येते आणि त्याचा अभ्यास आणि संशोधन महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याला मेरी म्हटलं जातं, ही संस्था 2017 पासून हे काम करत आहे. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही सभा झाली होती, राज्य वन्यजीव मंडळाची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली आहे. जवळपास 105 हेक्टर व परिसरात पसरलेलं आहे हे जंगल आहे आणि याच्यामध्ये एकूण 467 प्रकारच्या वनस्पती प्रजाती याच्यामध्ये आढळतात. घोषित का झाले फुलपाखरू संवर्धन क्षेत्र, तर याच्यामध्ये या परिसरामध्ये फुलपाखरांच्या सर्वात जास्त म्हणजे एकूण पश्चिम घाटामध्ये आढळणाऱ्या 341 पैकी 178 प्रजाती ज्या आहेत या एकट्या महादरेमध्ये आढळतात, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे हा परिसर फुलपाखरांसाठी राखीव असावा असा प्रस्ताव जो आहे तो मेरी आणि सातारा वन विभागाच्या वतीने पाठवण्यात आलेला होता शासनाला. ठीक आहे, कोणत्या प्रजाती आढळतात, तर क्रिम्सन रोज, त्यानंतर मलाबार ब्रँडेड पिकॉक, तमिळ स्पॉटेड फ्लॅट वगैरे हे सगळे आहे त्याच्यामध्ये. परंतु काही मोजके लक्षात ठेवा, हे काही लक्षात राहणार नाही, शब्द नाही आहेत. सदर्न बर्ड विंग ही प्रदेशानिष्ठ म्हणजे एंडेमिक आहे, त्याच्यामुळे हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. भारतातील आकाराने सर्वात छोटे स्मॉल ग्रॉस ज्वेल, तर सर्वात मोठे जे आहे ते सदर्न बर्ड विंग हे जे एंडेमिक आहे ते हे फुलपाखरू महाराष्ट्राचे. त्यासोबतच मग महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू जो आहे ब्ल्यू मॉर्मॉन हा सुद्धा याच्यामध्ये आढळतो. भारतीय वन्यजीव कायद्याअंतर्गत संरक्षित असणारी अर्थात वाघाच्या बरोबरीने संरक्षण असणारी आर्किड टीट आणि व्हाईट टिपड लाईन ब्ल्यू ही अतिशय दुर्मिळ जी फुलपाखरे आहेत ती सुद्धा याच्यामध्ये आढळतात. त्याच्यामुळे याला संवर्धन राखीव क्षेत्र असा दर्जा दिलाय. पर्यावरणाच्या घडामोडी आपण पाहिल्यात मित्रांनो. आता आपण या आठवड्याच्या घडामोडी पाहिल्यात. आता आपण स्पोर्टकडे जाऊया. स्पोर्टमध्ये काय महत्त्वाचं घडलं. पोलंडच्या इगा श्वीऑन्टेकने महिला टेनिसवरील आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे आणि दुसऱ्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदावर मोहर उमटवली आहे. दुसऱ्यांदा झाली ही विजेती. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या श्वीऑन्टेकने अंतिम सामन्यामध्ये अमेरिकेची 18 वर्षीय खेळाडू कोको गॉफवर 6-1, 6-3 अशी मात केली आहे. आणि हा जो आहे हा सलग 35वा विजय ठरला आहे तिचा आणि व्हीनस विल्यमच्या विक्रमाशी तिने बरोबरी साधलेली आहे. श्वीऑन्टेकचे हे फ्रेंच खुल्या स्पर्धेतील आणि ग्रँड स्लॅम कारकिर्दीतील हे दुसरे विजेतेपद होते आणि तिने 2020 मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. फ्रेंच स्पर्धेत आतापर्यंत श्वीऑन्टेकने 21 सामने जिंकले आहेत आणि केवळ 2 सामने गमावलेले आहेत. लक्षात ठेवा ही पोलंडची आहे आणि तिने युक्रेनच्या याच्यावर सुद्धा भाष्य केलं होतं, त्याच्यामुळे ही चर्चेत राहिलेली आहे. पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये राफेल नदालला जेतेपद प्राप्त झाले. फ्रेंच स्पर्धेतील 14वे, लक्षात ठेवा याच्यावर आता हे सगळं हे आहे फॅक्च्युअल आहे. 22वे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे आणि फ्रेंच स्पर्धेतील हे 14वे आहे. राफेल नदालला लाल मातीचा बादशाह का म्हटले जाते हे पुन्हा एकदा त्याला आता निश्चित झाले किंवा त्याने जे जिंकलं त्याच्यामुळे सुद्धा याचा प्रत्यय आलेला आहे. नदालने युवा आणि अनुभवी प्रतिस्पर्धी कॅस्पर रूड हे नाव लक्षात ठेवा, रूड. ठीक आहे, 6-3, 6-3, 6-0 असे सरळ सेटमध्ये पराभूत केलेत आणि 14व्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद पटकावलंय. तो 36 वर्षीय आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. ही 36 वर्षीय नदाल ही स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे. नदाल 14 वेळा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला असून सर्व सामने त्याने जिंकलेले आहेत. जेव्हा जेव्हा तो अंतिममध्ये गेला, फायनलमध्ये गेला, तेव्हा तेव्हा तो जिंकला. त्यानंतर फ्रेंच खुली स्पर्धा जिंकणारा नदाल हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलाय. यावर प्रश्न येऊ शकतो. नदालने आतापर्यंत विक्रमी 22 ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावली आहेत. नदालने फ्रेंच खुल्या स्पर्धेत 115 पैकी 112 सामने जिंकले असून केवळ 3 सामने जे आहेत ते हरलेले आहेत. ठीक आहे, फ्रेंच स्पर्धेमध्ये. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये कोण डबलमध्ये वगैरे जिंकलेले आहेत हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. विनर कोण आहे, रनरअप कोण आहे वगैरे. ठीक आहे,
सध्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धा चर्चेत आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही जे काही आतापर्यंत खेळाडू जिंकलेत त्याच्यापैकी काही सुवर्णपदक मिळवलेले आहेत, काही रौप्य आहेत, ते आपण पाहूया याच्यामध्ये. इना व्हेलिल, त्यानंतर वालारिवान आणि रमिदा आणि श्रेया अग्रवाल यांनी अझरबैजानमधील बाकू येथे ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सांघिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे की विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाच्या लढतीत यांचा जो काही सामना झाला होता तो डेन्मार्कच्या ॲना निल्सन, त्यानंतर एमा कूच आणि रिकी मोईन इब्सनला यांच्यामध्ये हा सामना जो आहे तो झाला होता आणि 17-5 असं त्यांनी नमवलं. पोलंडच्या या स्पर्धेत कांस्य पदकावर पोलंडला हे समाधान मानावं लागलं. ठीक आहे. म्हणजे डेन्मार्कचे जे आहे ते सेकंडवर म्हणजे रौप्य पदकावर त्यांना समाधान मानावं लागलं आणि पोलंड कांस्यावर. युवकांचा समावेश असलेल्या भारताच्या पुरुष संघाने दिमागदार कामगिरी करत जपानला 1-0 असे नमवून आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलंय. ठीक आहे. ही पण महत्त्वाची न्यूज होती. भारताच्या स्वप्नील कुसडेने बाकू अझरबैजान येथे सुरू असलेल्या ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन प्रकारातील रौप्य पदकाची कमाई केली आणि हे भारताने या स्पर्धेतील दुसरे पदक होते. ठीक आहे. आता काही इकॉनॉमिक्सच्या आपण अर्थशास्त्राच्या घडामोडी, अर्थव्यवस्थेच्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण पाहूया. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने एक आकडेवारी प्रसिद्ध केली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये, जानेवारी ते मार्च म्हणजे शेवटची तिमाही जी आहे एखाद्या आर्थिक वर्षाची, तर या तिमाहीमध्ये 4.1% हा जो आहे म्हणजे ही तिसरी तिमाही, ही दुसरी तिमाही आणि ही पहिली तिमाही, 1, 2, 3 आणि 4 या चौथ्या तिमाहीमध्ये त्यांनी असं सांगितलंय की 4.1% हा विकास दर राहणार आहे. विकास दर हा मागच्या वर्षीला कम्पेअर करून विकास दर म्हणजे मागच्या वर्षी किती ग्रोथ होती त्याच्यापेक्षा यावर्षी किती आहे अशा पद्धतीने जो आकडा असतो तो विकास दर म्हटला जातो जनरली. ठीक आहे. तर हा विकास दर जो आहे तो 4.1% नोंदवण्यात आला आहे आणि हा या आधीच्या 3 तिमाहींच्या तुलनेत सर्वात कमी विकास दर आहे. या आधीच्या म्हणजे या चौथ्या तिमाहीच्या आधीच्या म्हणजे पहिल्या 3 तिमाहींच्या तुलनेत जर आपण पाहिलं, कारण पहिल्या 3 तिमाहीमध्ये तो 20.3%, 8.5%, 5.4% या दराने ती वाढत होती. म्हणजे अर्थव्यवस्था 20.3%, 8.5%, 5.4%. हा 20.3% एवढा का वाढला? कारण ते कोरोना नंतरचं होतं, लक्षात ठेवा. जे विकास दर हा कसा मागच्या वर्षीला कम्पेअर करून काढला जातो, त्याच्यामुळे ते मागच्या वर्षी एकदम तळाशी जर असेल आणि यावर्षी जर थोडंही वाढलं असेल तर ते 20% दिसणार, बरोबर की नाही. वित्तीय तुटीबाबत जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या म्हणजे GDPच्या तुलनेत 2021-22 या आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट जी आहे ती 6.71% इतकी नोंदवली गेलेली आहे. जो अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता त्याच्यापेक्षा 20 आधार बिंदूने 0.2% ती कमी आहे. हे एक महत्त्वाचा विशेष आहे. ठीक आहे. पुढे भारताचे वार्षिक दरोडे उत्पन्न जे आहे हे सरलेले आहे म्हणजे 21-22 या आर्थिक वर्षामध्ये 91,481 रुपये स्थिर किमतीच्या आधारे तुलना केल्यास ते कोरोनापूर्वी म्हणजे 2019-20 मधील पातळीच्या खाली नोंदवले गेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कोरोनाच्या आधी जे होतं त्याच्यापेक्षा खाली आहे. ठीक आहे. म्हणजे अजून वेळ लागणार आहे अर्थव्यवस्थेला उभारी घ्यायला. दरडोई उत्पन्न हा देशाच्या सर्वंकष समृद्धीचा निर्देशक जो आहे तो मानला जातो आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर दरडोई उत्पन्न हे घटलेलं आहे, लक्षात ठेवा. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित राष्ट्रीय दरडोई उत्पन्न हे मागील 2020-21 वर्षाच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर ते 7.5% वाढलेलं आहे. पण हे कशाच्या? निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित दरडोई उत्पन्न मोजलं तर. ठीक आहे. परंतु एकूण जर याच्यामध्ये पाहिलं 21-22 या आर्थिक वर्षामध्ये तर 91,481 रुपये स्थिर किमतीच्या आधारे जर आपण पाहिलं तर ते तुलना केल्यास ते कोरोनापूर्वी हे एवढं होतं आणि त्याच्यापेक्षा जर आत्ता जर आपण पाहिलं कोरोना नंतर तर ते कुठेतरी खाली नोंदवलं गेलं आहे असं दिसून येतं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे की दूध दिन नुकताच साजरा करण्यात आला होता 1 जूनला. आता याच्या संदर्भात थोडे बेसिक फॅक्च्युअल डेटा याच्यामध्ये काही घेतला आहे तो परीक्षेत येऊ शकतो म्हणून, कारण मेन्सला पण हे कामाचं आहे. डॉक्टर वर्गीज कुरियन यांनी 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड म्हणजे दुधाचा महापूर ही योजना राबवली होती आणि या योजनेमुळे भारतामध्ये श्वेतक्रांती संकल्पना जन्मास आली. आता श्वेतक्रांतीचे जनक कोण असा प्रश्न आला तर हे तर नक्की सोडवायला पाहिजे, राईट. आणि आलेले आहेत. दुग्ध व्यवसायाने कात टाकली आणि भारत जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून गणला जाऊ लागला. भारताचे उत्पादन 45 कोटी लिटर असून महाराष्ट्राचा क्रमांक 7वा आहे. राज्यात दुधाची दरडोई उपलब्धता 219 मिलीग्रॅम इतकी असून देशाची सरासरी जी उपलब्धता आहे ती 290 मिलीग्रॅम. ठीक आहे. त्यानंतर जगाची 280 मिलीग्रॅम आहे. देशात दूध उत्पादनात अग्रेसर असणारी 20 राज्य सोडून अद्याप उर्वरित राज्यात दुधाची कमतरता आहे. ठीक आहे. बाकी फॅक्च्युअल डेटा काही लक्षात राहणार नाही तेवढा. लक्षात ठेवा 1 जूनला जागतिक दूध दिन साजरा केला जातो. भारताचा त्याच्यामध्ये आणि महाराष्ट्राचा प्रामुख्याने 7वा क्रमांक आहे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रीय अर्थ मंत्रालय तसेच केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांच्यातर्फे आयोजित आयकॉनिक सप्ताहाचं उद्घाटन झालंय आणि याच्यामध्ये त्यांनी एक जनसमर्थ पोर्टल जे आहे ते लॉन्च केलं आणि हे पोर्टल काय ते थोडक्यात पाहूया. बघा, जनसमर्थ पोर्टल काय आहे ते आपण पाहूया. त्याआधी आपली जाहिरात आपण पाहूया. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की राज्यसेवेची पूर्वपरीक्षा येत्या 21 ऑगस्ट रोजी होणार आहे आणि त्या अनुषंगाने न्यू इंडिया करिअर फोरमने एक 100 दिवसांसाठीची ऑनलाईन बॅच, त्याचं एकदम सूक्ष्म नियोजन आणि त्या आधारावरची ही बॅच आहे आणि त्याच आधारावर या 100 डेज प्लॅन आधारावर एक संपूर्ण टेस्ट सिरीज जी आहे ती सुद्धा लॉन्च केलेली आहे. याचा पहिला पेपर 26 मे रोजी झाला, परंतु हे सर्व पेपर जे आहेत ते तुम्हाला NICF या आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत आणि ते फक्त 999 रुपये या ॲप वरील या टेस्ट सिरीजची फीज आहे आणि ती तुम्ही जॉईन करू शकता. यावर हे सर्व पेपर्स जे आहेत ते उपलब्ध असतील आणि त्या दिवशी अपलोड केले जातील. ते तुम्ही डाउनलोड करून प्रिंटआउट घेऊ शकता. या बॅच विषयीची सुद्धा सविस्तर माहिती आपल्या NICF या ॲपवर आहे. तुम्ही ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ते ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स सुद्धा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षेसाठी मदतगार ठरणार आहे. त्याची सुद्धा फीज एकदम कमी आहे, ती फक्त 2999 रुपये आहे. जनसमर्थ पोर्टल काय आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या सर्व कर्ज योजनांना जोडणाऱ्या जनसमर्थ पोर्टलची सुरुवात केलेली आहे. म्हणजे ज्या काही कर्ज योजना आहेत त्या सर्व कर्ज योजना आता या एका जनसमर्थ पोर्टलवर आणण्यात येणार आहेत. हे पोर्टल सरकारच्या सर्व कर्ज संलग्न योजनांसाठी संपूर्ण माहिती मिळण्यासाठीची सुनिश्चिती करते आणि या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना शैक्षणिक कर्ज, कृषी पायाभूत सुविधा याविषयी कर्ज असेल, व्यापारावरील जे काही व्यवहारांसाठीचं कर्ज आहे, उपजीविकेसाठीचं कर्ज आहे, इत्यादी विविध प्रकारचे जे काही कर्ज असतील या सर्व कर्जांसाठीची जी काही माहिती आहे ती एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचं काम जनसमर्थ पोर्टल जे आहे ते करणार आहे. मग यासाठी सरकारी उपाययोजनांसाठीची पात्रता जी आहे ती व्यक्तीला तपासता येईल आणि या पोर्टलचा वापर करून योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा त्या व्यक्तीला करता येईल, म्हणजे जेणेकरून एकाच ठिकाणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकत्रित येतील. नेक्स्ट आहे की इम्पॉर्टंट मुद्दा, अमृत महोत्सवाच्या स्मृत्यर्थ नाणी जे आहे त्यांचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या रुपयाची नाणी, किती रुपयाची नाणी आहेत हे विचारलं जाऊ शकतं. पंतप्रधानांनी 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये हे लक्षात ठेवा. या मूल्याच्या नाण्यांचा समावेश जो आहे तो याच्यामध्ये नव्या नाण्यांमध्ये आहे. या विशेष मालिकेतील नाण्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या बोधचिन्हाची संकल्पना आहे आणि दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्तींना देखील या नाण्यांचे मूल्य जे आहे ते सहजपणे ओळखता येईल. या पद्धतीची सुद्धा ही रचना जी आहे ती त्यामध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे 15व्या वित्त आयोगाच्या याच्यानुसार शिफारशीनुसार जे काही राज्यांना महसुली तूट अनुदान दिलं गेलेलं आहे त्या संदर्भात आहे आणि हे कलम भारतीय राज्यघटनेच्या कलम 275 नुसार विकासोत्तर महसूल तूट अनुदान जे आहे ते दिले जाते आणि त्याच्यामध्ये कोणते स्टेट आहेत 2022-23 या कालावधीसाठी 15व्या वित्त आयोगाने ज्या राज्यांना विकासोत्तर महसूल तूट अनुदानाची शिफारस केली आहे मग ते राज्य कोणते तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड म्हणजे नॉर्थ ईस्टकडले स्टेट आहेत. राईट. इकडे आंध्र प्रदेश आहे, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जर आपण मॅप बघितला नॉर्थ ईस्टमधले बरेचसे टेस्ट आहेत तुम्हाला स्टेट आहेत. आंध्र प्रदेश दिसतो याच्यामध्ये. त्यानंतर हिमाचल प्रदेश तुम्हाला दिसेल वरती, केरळ खाली आहे, त्यानंतर मणिपूर, मेघालय, मिझोरम हे नॉर्थ ईस्टमध्ये आहेत, पंजाब वरती उत्तरेत आहे, राजस्थान इकडे पश्चिमेकडे आहे, त्यानंतर सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड वरती उत्तरेत आणि वेस्ट बेंगॉल इकडे पूर्वेस, अशा पद्धतीने हे स्टेट आहेत. राईट. तुम्ही ते लोकेट करू शकता. पॉलिटीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणते त्याविषयी थोडक्यात चर्चा करूया. वेश्या व्यवसाय संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आलेला होता मध्यंतरी. सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं की पोलिसांनी छापा घालताना बऱ्याचदा तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आपल्या देशामध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 लागू आहे आणि त्यानुसार वेश्या व्यवसायामध्ये अडकलेल्या ज्या महिला आहेत त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम या कायद्यानुसार केलं जातं. आता पहिली गोष्ट, काहींचं म्हणणं तर असं आहे की या कायद्यातच दोष आहे. कायदा असा आहे की या कायद्याचा शब्द आहे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा. आता हे नैतिकता ठरवणारा कायदा आहे का असा प्रश्न काहींनी उपस्थित केलाय. तो आपण त्याच्या भानगडीत पडणार नाही आहोत. आता आपण इथे पाहणार आहोत की सुप्रीम कोर्ट काय म्हणते. ठीक आहे. पण जस्ट एक मला सांगितलं. ठीक आहे. पोलिसांनी छापा घालताना वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांशी संवेदनशीलतेने वागावं आणि त्यांच्याबाबत कोणत्याही प्रकारची हिंसा आणि जबरदस्ती करू नये असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने बजावलं आहे आणि तिच्या म्हणजे त्या महिलेच्या मानवाधिकारांचे उल्लंघन न करण्याबाबतही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. बऱ्याचदा पोलिसी कारवाई करताना मानवाधिकारांचं उल्लंघन होतं
हे तुम्हाला सर्वांना बऱ्यापैकी वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा समजतं आणि विविध याच्यामधून आपण ते पाहत आलेलो आहोत, राईट. सो अशा गोष्टी होत आहेत, हे सुप्रीम कोर्टाला सुद्धा जाणवलेलं आहे आणि तेव्हा कुठे सुप्रीम कोर्ट सुद्धा हे सांगतंय पोलिसांना की अशा गोष्टी करत असताना, वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही छापा टाकत असताना संवेदनशीलतेनं वागणं फार आवश्यक आहे. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची हिंसा होता कामा नये, जबरदस्ती होता कामा नये आणि या ठिकाणी त्या व्यक्तीचं मानवाधिकारांचं उल्लंघन होता कामा नये, यासाठी सुप्रीम कोर्टाने पोलिसांना म्हणजे एक प्रकारे स्टेटला बजावून सांगितलंय, असं आपण त्याला म्हणूया, ठीक. नेक्स्ट आहे की छापेमारीनंतर जेव्हा संज्ञान आणि स्वेच्छेने वेश्या व्यवसायात आलेल्या ज्या महिला आहेत त्यांना तथाकथित सुधारगृहात ठेवले जाते. आता हा तथाकथित शब्द वापरला आहे, ठीक आहे. तेव्हा त्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या मुक्ततेची प्रक्रिया जी आहे ती करावी, असा अतिशय महत्त्वाचा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला. म्हणजे एखादी स्त्री, राईट, एखादी व्यक्ती असेल, स्त्री म्हणूया किंवा एखादा व्यक्ती म्हणूया, छापेमारीनंतर जेव्हा संज्ञान आहे ती व्यक्ती, ठीक आहे, स्वेच्छेने त्या व्यवसायामध्ये आलेली असेल, तर अशा व्यवसायात आलेल्या व्यक्तींना जबरदस्तीने म्हणजे तुम्ही फोर्सफुली त्या सुधारगृहात ठेवू शकत नाही, बरोबर आहे की नाही. त्यामुळे त्या सुधारगृहात ठेवलं जात असेल तर तेव्हा त्यांचे सर्वेक्षण करून मग त्याच्या मुक्ततेची प्रक्रिया म्हणजे काही काळानंतर किंवा बाकी सगळ्या गोष्टी प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याची मुक्तता करायला हवी, असंही सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. वेश्या व्यवसायातील महिलांना राज्य सरकारांनी शिधापत्रिकेवर धान्य उपलब्ध करून द्यावं आणि यासाठी राज्य तसेच जिल्हा विधी प्राधिकरण म्हणजे स्टेट आणि जिल्हा विधी प्राधिकरण यांनी महत्त्वाची भूमिका बजावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे त्यांना बेसिक ज्या गोष्टी आहेत, सोयीसुविधा आहेत, त्यापासून त्या वंचित राहता कामा नये याची सुद्धा खबरदारी सुप्रीम कोर्टाने घेतलेली आहे. तर त्या अनुषंगाने काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, तो भाग आपण याच्यामध्ये पाहूया. न्यायमूर्ती जगदीश शरण वर्मा समितीच्या शिफारशीनंतर हा मुद्दा जो आहे तो पुन्हा चर्चेत आला आहे आणि संज्ञान आणि स्वेच्छेने वेश्या व्यवसायात आलेल्या व्यक्तींना न्याय व्यवस्थेत स्थान देण्याचा हा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे, ठीक आहे. ही समिती लक्षात ठेवा. सद्यस्थिती काय आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतात वेश्या व्यवसाय हा बेकायदा नाहीये, पहिली गोष्ट, पण त्याला कायदेशीर मान्यता सुद्धा दिली गेलेली नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीची स्थिती भारतामध्ये आहे. 1956 पासून जर आपण पाहिलं तर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा अंमलात आलेला आहे आणि त्यानुसार वेश्या व्यवसायाचे निर्मूलन हा या कायद्याचा आधार आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कायद्यात कुठेही स्वेच्छेने, लक्षात ठेवा, स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना स्थान दिलं गेलेलं नाहीये, राईट. नेक्स्ट आहे की कायद्याची घटना आणि अंमलबजावणी ही पूर्णपणे वेश्या व्यवसायात येणाऱ्या सर्व महिला जबरदस्तीने आणल्या जातात व त्या मानवी तस्करीच्या पीडित व्यक्ती आहेत याच गृहीतकावर आधारित आहे. त्यामुळे कायद्यात सदोष आहे असं अनेकांनी यावर टीका केलेली आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी सुटका आणि पुनर्वसन या तत्वावर केली जाते आणि त्यासाठी आधी या महिलांवर छापे घालून त्यांना ताब्यात घेतलं जातं. ही सद्यस्थिती आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे की मग आता काय होणार की सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसाय करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. सद्यस्थितीत जर आपण पाहिलं, ठीक आहे, गुन्हा मानला जातो कारण गिराईकाला बोलावणे गुन्हा आहे, धंद्याचं घर चालवणे धंद्याचे किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या कमाईवर उपजीविका करणे आणि या सर्व कृत्यांना कायद्यानुसार गुन्हा समजलं जातं. आता व्यवसायास कायदेशीर मान्यता मिळणार का सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने? तर नाही. वेश्या व्यवसायाला एक व्यवसाय म्हणून कायदेशीर मान्यता वगैरे काही मिळणार नाहीये. फक्त मानवाधिकारांचं उल्लंघन होऊ नये त्या दृष्टिकोनातून आणि वेश्या व्यवसायामध्ये असणाऱ्या महिलांचं, व्यक्तींचं पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावं, त्यांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टाने हे जे आदेश किंवा या संदर्भात मत व्यक्त केलेलं आहे, ठीक आहे. ओके. नेक्स्ट डिफेन्स रिलेटेड काही घडामोडी आहेत. देशाच्या संरक्षण दल प्रमुखांच्या नियुक्ती नियमामध्ये बदल करण्यात आलाय. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की एक दुर्दैवी घटना घडलेली होती. देशाच्या संरक्षण दल प्रमुखांचे जे आहेत आपले संरक्षण दल प्रमुख पहिले तत्कालीन ते बिपिन रावत यांचं निधन झालेलं आहे मागच्या वर्षी 8 डिसेंबरला, राईट. हेलिकॉप्टर अपघातात त्यांचं निधन झालं होतं आणि तेव्हापासून हे जे पद आहे संरक्षण दल प्रमुख, कारण ते पहिले असे व्यक्ती होते जे संरक्षण दल प्रमुख या पदी ते गेलेले होते. या पदावरील नियुक्ती संदर्भात सरकारने अजून कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता आणि त्या संदर्भातच आता काही नियम जे आहे त्यामध्ये बदल करण्यात आल्या आणि आता पुढे शासन जे आहे त्याची नियुक्ती कदाचित करू शकते. तर देशाच्या संरक्षण दल प्रमुखांच्या नियुक्ती नियमामध्ये बदल करण्यात आलाय आणि नव्या बदलानुसार कॉन्सन्ट्रेट करून लक्षात ठेवा, लष्कर, नौदल आणि वायुदल या तीनही दलांच्या सेवारत म्हणजे विद्यमान जे सध्या सेवा करत आहेत यांच्या प्रमुखांसह, म्हणजे जे या तीनही दलांचे प्रमुख आहेत जे सध्या सेवेत आहेत यांच्यासह 62 वर्षाखालील, लक्षात ठेवा 62 वर्षाखालील विद्यमान किंवा निवृत्त, हा शब्द महत्वाचा आहे. मी पुन्हा याला पेन चेंज करून तुम्हाला सांगतो. आता बघा याच्यामध्ये एक तर नव्या बदलानुसार काय होणार आहे की लष्कर, नौदल आणि वायुदलाचे जे सध्याचे जे प्रमुख आहेत
मग त्यामध्ये हे तीनही सध्या सेवेत आहेत असे प्रमुख. 62 वर्षाखालील विद्यमान किंवा मग निवृत्त हे जे आहे त्याच्यामध्ये लेफ्टनंट जनरल, एअर मार्शल किंवा व्हाईस ॲडमिरल हे संरक्षण दल प्रमुख पदासाठी पात्र ठरणार आहेत. म्हणजे दोन्ही व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी पात्र ठरू शकणार आहेत. असं नाही की फक्त लष्कर, नौदल आणि वायुदलाचा जो प्रमुख आहे, निवृत्त असेल किंवा सेवारत असेल तोच फक्त याला पात्र ठरतो असं नाही आहे. त्याच्यामध्ये हे तीनही दलाचे सेवारत म्हणजे विद्यमान प्रमुख असतील, यांच्यासह 62 वर्षाखालील विद्यमान असतील किंवा निवृत्त असतील, ते मग लेफ्टनंट जनरल राहू द्या, एअर मार्शल राहू द्या किंवा व्हाईस ॲडमिरल राहू द्या, हे संरक्षण दल प्रमुखासाठी पात्र ठरणार आहेत. फक्त अट एकच आहे, ते 62 वर्षाखालील असायला पाहिजेत. राईट. तत्कालीन संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांचं निधन झालं होतं, तेव्हापासून हे पद रिक्त आहे. या पदावरील नियुक्तीबाबत सरकारने लष्कर कायदा, नौदल कायदा आणि वायुदल कायदा या तीनही कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने काही अधिसूचना प्रस्तुत केल्या आणि त्यानुसार हे नियम बदलवलेत. सेवारत किंवा निवृत्त लेफ्टनंट जनरल, एअर मार्शल आणि व्हाईस ॲडमिरल हे संरक्षण दल प्रमुखासाठी पात्र ठरणार आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचे प्रमुख जे आहेत ते तर पात्र असतीलच, त्यात काही प्रश्नच नाही. परंतु 62 वर्षाखालील हे जे आहेत सेवारत किंवा निवृत्त लेफ्टनंट जनरल, एअर मार्शल, व्हाईस ॲडमिरल किंवा हे दलप्रमुख पदासाठी पात्र ठरणार आहेत. राईट. ओके. नेक्स्ट आहे की केंद्र सरकारला आवश्यकता भासल्यास जनहिताच्या दृष्टीने सेवारत, लक्षात ठेवा, आणखीच त्या अधिसूचनेमध्ये असं म्हटलं आलेलं आहे की केंद्र सरकारला जर आवश्यकता भासली, ठीक आहे, तर जनहिताच्या दृष्टीने सेवारत, एअर मार्शल, एअर चीफ मार्शल किंवा एअर मार्शल, एअर चीफ मार्शलच्या समकक्ष पदावर, म्हणजे हे जे काही पद आहेत या पदांच्या समकक्ष म्हणजे त्यालाच जोडीस म्हणजे त्याच्यासारखंच जे काही पद असतील त्या समकक्ष पद म्हणतो ना आपण, सचिव दर्जाचं समकक्ष पद असतं. आपण प्रशासन या शब्दामध्ये आपण उल्लेख करत असताना. राईट. तर हे समकक्ष पद जे आहेत त्या समकक्ष पदावरून सेवानिवृत्त झालेला आणि 62 वर्षाच्या आतील अधिकारी जर असेल तर त्याची सुद्धा नियुक्ती संरक्षण दल प्रमुख म्हणून निवड जी आहे ती सरकार करू शकते असंही केंद्र सरकार म्हणते, केंद्र सरकारला जर आवश्यकता भासत असेल तर. ठीक आहे. तर असे वायुदल कायदा 1950 नुसार अधिसूचनेत म्हटलं गेलेलं आहे. लष्कर कायदा 1950 आणि नौदल कायदा 1957 हे दोन्ही लक्षात ठेवा. लष्कर कायदा 1950चा आहे, वायुदल कायदा सुद्धा 1950चा आहे आणि इकडे नौदल कायदा 1957चा आहे. यानुसार अशाच अधिसूचना ज्या आहेत त्या प्रस्तुत करण्यात आल्या. सरकारला आवश्यकता भासल्यास संरक्षण दल प्रमुखांच्या सेवेला मुदतवाढ सुद्धा मिळू शकते. हा पण महत्वाचा मुद्दा आहे. मात्र पुन्हा याच्यामध्ये शब्द हा अट आहे की मात्र कमाल जे आहे ती वयोमर्यादा आहे 65. मात्र 65 वर्ष वयोमर्यादेपर्यंत सरकार मुदतवाढ देऊ शकते आणि त्याच्यावर नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर असे या अधिसूचनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. देशाचे पहिले संरक्षण दलप्रमुख जनरल बिपिन रावत यांची 31 डिसेंबर 2019 रोजी नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांचा कार्यकाल चालू वर्षाअखेरपर्यंत होता. परंतु दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. लष्कर, नौदल आणि वायुदलामध्ये एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने संरक्षण दलप्रमुख हे पद जे आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की तिन्ही दलांसाठीची शस्त्र खरेदी असेल, प्रशिक्षण आहे आणि कारवायांमध्ये सुसूत्रता आणणे हा त्यामागचा हेतू होता. आणि कारगिल युद्धानंतर भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समिती जी आहे त्या समितीने हे जे प्रमुख पद आहे संरक्षण दल प्रमुख पद असं तयार करायला पाहिजे अशी शिफारस जी आहे ती केली होती. कारण यावेळेस त्या कारगिल युद्धाच्या दरम्यान अशा पद्धतीच्या पदाची एक उणीव जी आहे ती सरकारला भासली होती. संरक्षण मंत्र्यांना लष्करी सल्ला देणे हे सुद्धा मुख्यत्वे संरक्षण दल प्रमुखांचं कार्य असावं असं समितीने म्हटलेलं होतं. नेक्स्ट आहे की INS निशंक आणि INS अक्षय ही नौदलाची जहाजे जी आहेत ती आता सेवानिवृत्त झालेली आहेत. देशाची 32 वर्ष गौरवशाली सेवा केल्यानंतर हे निशंक आणि अक्षय ही भारतीय नौदलाची जहाजे जी आहे ती सेवानिवृत्त झाली. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे पारंपरिक समारंभामध्ये त्यांचा निरोप देण्यात आला. राष्ट्रीय ध्वज, नौदलाचे चिन्ह आणि दोन्ही जहाजांचे पेनंट सूर्यास्ताच्या वेळी खाली करण्यात आले होते. INS निशंक 12 सप्टेंबर 1989 रोजी कार्यान्वित झाली होती आणि त्यानंतर एका वर्षानंतर 10 डिसेंबर 1990 रोजी INS अक्षय जी आहे ती जॉर्जिया येथे नौदलाच्या ताफ्यामध्ये आली होती. INS निशंक आणि INS अक्षय ही जहाजे महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंगच्या ऑपरेशन नियंत्रणाखाली अनुक्रमे 22 मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन आणि 23 पेट्रोल व्हेसल स्क्वॉड्रनचा भाग ते होते. जहाजे 32 वर्षांहून अधिक काळ नौदल सेवेत सक्रिय होते आणि त्यांच्या गौरवशाली प्रवासादरम्यान कारगिल युद्धादरम्यान ऑपरेशन तलवार आणि 2001 मध्ये ऑपरेशन पराक्रम यासह अनेक नौदल मोहिमांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. प्रश्न येऊ शकतो कारण संरक्षण रिलेटेड घडामोड आहे, महत्वाची आहे. काही महत्वाचे पर्सन इन न्यूज, राईट, ज्याला आपण PIN म्हणूया, त्यासोबतच काही पुरस्कार असतील, राईट, हे आपण या सेक्शनमध्ये कव्हर करूया.
गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना राज्य सरकारतर्फे, दिस इज इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा, हे खूपच महत्त्वाचं आहे, राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा यंदाचा गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध बासरीवादक आणि संगीतकार पंडित हरिप्रसाद चौरसिया, तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आलेला आहे. हे दोन्ही पुरस्कार, एक गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार बासरीवादक संगीतकार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना, तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर झाला. हे दोन्ही पुरस्कार महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी भारतरत्न हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार, राईट, आणि त्यानंतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार. ठीक आहे, पुरस्काराचं स्वरूप काय आहे? प्रत्येकी 5 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र. कुणातर्फे दिला जातो? तर सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र सरकार. ठीक आहे, त्यामुळे सांस्कृतिक लोककला क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास दिला जाणारा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार. तुम्हाला जुळ्यालावा स्वरूपात जर असे 4ही पुरस्कार देऊन त्याचे पुरस्कार कुणाला देण्यात आला, अशा पद्धतीचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती असं जर तुम्हाला विचारलं तर ते इम्पॉर्टंट आहे. विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार 1920 साठी आतांबर शिरढोणकर यांना आणि 2021चा पुरस्कार जो आहे तो संध्या माने यांना. म्हणजे हे दोन्ही पुरस्कार लक्षात ठेवा, कारण ते कोविडमुळे काही त्याचं वितरण होऊ शकलं नसेल बहुतेक, तर एकत्रित याचं वितरण करण्यात आलं. तर 1920 साठी आतांबर शिरढोणकर यांना, तर 2021चा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर झाला आहे. रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नावे दिला जाणारा रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो 2020-21 साठी दत्ता भगत आणि सतीश आळेकर जे आहेत यांना 2021-22 साठी हा जो पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे. संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास दरवर्षी संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. हा 2020-21 या वर्षाचा पुरस्कार लता शिलेदार उर्फ दीप्ती भोगले यांना, तर 21-22चा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. ठीक आहे, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या कलावंत व्यक्तींना सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हे सांस्कृतिक राज्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहेत ते पुढे आपण पाहूया. तर या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र आहेत. नाटके या क्षेत्रासाठी कुमार सोहोनी, गंगाराम गवाणकर 2021 साठी, इकडे 19-20 साठी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कंठसंगीत या क्षेत्रासाठी पंडित कुमार सुरुसे 19-20 आणि कल्याणजी गायकवाड 20-21 हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उपशास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी शौनक अभिषेकी 19-20 आणि देवकी पंडित 20-21 यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. एक आणखी दुःखद घटना घडली ती म्हणजे नवोदितरीचा इंडी पॉप चळवळीतून आगमन करीत हिंदी चित्रपटसृष्टीत पुढे आलेला गायक के कृष्णकुमार कुन्नत यांचं नुकतंच निधन झालंय. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समजतं. 1999 साली पल या म्युझिक अल्बम द्वारे या गायकांची भारतीय संगीतप्रेमींना ओळख झाली होती आणि त्यातील यारो दोस्ती हे गाणं जे आहे ते प्रचंड गाजलं होतं. आणखी एक नवीन त्यांचा एका चित्रपटातील गायलेलं गाणं नुकतंच येत आहे आणि ते गाणं पर्यावरण संरक्षण या संदर्भात आहे. त्याची सुद्धा चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करूया, कदाचित तो भाग मी याच्यामध्ये टाकला नसेल तर. ठीक आहे, आणखी एक दुःखद घटना अशी आहे की प्रसिद्ध संतूर वादक भजन सोपोरी यांचं सुद्धा निधन झालं आहे. त्यांना सुद्धा कर्करोगाच्या आजाराने त्यांचं निधन झालं होतं. ते 73 वर्षांचे होते. सोपोरी यांचा जन्म 1948 मध्ये श्रीनगरमध्ये झाला होता आणि त्यांच्या घरातच संतूर वादनाची परंपरा होती. संतूर हे वाद्य आहे, काश्मीरमध्ये फेमस आहे. त्यांचे आजोबा आणि पंडित शंभूनाथ सोपोरी यांच्याकडून त्यांना संतूर वादनाचे धडे त्यांनी घेतलेले होते. त्यांच्याविषयी आणखी माहिती जर आपण पाहिली तर 5व्या वर्षीच त्यांनी संतूर वादनाचा सार्वजनिक कार्यक्रम केला होता. हे महत्त्वाचं आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातून त्यांनी पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतात शिक्षण घेतलं होतं आणि वडिलांकडून हिंदुस्थानी संगीताचे शिक्षण त्यांनी घेतलं होतं. त्यांना 2004 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर राज्य जीवनगौरव पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मान करण्यात आलेला आहे. संतूर या काश्मीरच्या खोऱ्यातील लोकवाद्याला मैफिलीत स्थान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. सुफियाना घराण्याचे कलावंत म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या 6 पिढ्या संतूर हेच वाद्य वाजवण्याची त्यांची कुटुंबाची परंपरा आहे. हे सुद्धा विशेष आहे. पद्मश्री हा राष्ट्रीय सन्मान, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आणि यासारख्या अनेक पारितोषिकांचं मानकरी राहिलेल्या भजन सोपोरी यांचे पोस्टाचे तिकीट सुद्धा प्रसिद्ध आहे आणि त्यांना टपाल खात्याने सुद्धा
त्यांचा सन्मान जो आहे तो केल्याचं दिसून येतं. पुढे बघूया की ज्येष्ठ उद्योजक सुहाना प्रवीण मसालेवालेचे संस्थापक हुकुमचंद सुखलाल चोरडिया, वय 92 वर्ष होतं. त्यांचं वृद्धापकाळाने नुकतंच निधन झालं. जन्म 12 नोव्हेंबर 1930 रोजी नगर जिल्ह्यामधील पारनेर येथे झालेला होता. त्यांच्याविषयी आणखी माहिती पाहत असताना कमलाबाई यांच्यासोबत लग्नानंतर काही काळ ते सोलापूर जिल्ह्यातही वास्तव्याला होते आणि तेथे त्यांनी आनंद के मसाला हा घरगुती मसाले तयार करून विक्री करण्याचा उद्योग केला होता. प्रवीण सोबतच सुहाना आणि अंबारी हे ब्रँड जे आहे ते आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रसिद्ध केले, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लौकिक अर्थाने यशस्वी पण तरीही प्रसिद्धीपासून दूर राहिलेले हुकुमचंद चोरडिया यांच्या जीवन प्रवासाचे चित्रण करणारे विकट वाट यशाची हे मधुबाला राजकुमार चोरडिया यांनी लिहिलेलं पुस्तक जे आहे ते लक्षणीय ठरले, यावर विचारलं जाऊ शकतं. 2012 मध्ये सुहाना प्रवीण मसालेवाले या उद्योगाला 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने हुकुमचंद आणि कमलाबाई यांच्या जीवनावर आधारित निर्मित करण्यात आलेला मसाला हा मराठी चित्रपट जो आहे तो लोकप्रिय ठरला होता. नेक्स्ट आहे की काही महत्त्वाचे जे काही व्यक्ती आहे पर्सन इन न्यूज ते लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे मूळच्या हरियाणाच्या असलेल्या आणि 26 वर्षाच्या कॅप्टन अभिलाषा भरात या देशाच्या लष्करी हवाई दलातील पहिल्या स्त्री हेलिकॉप्टर वैमानिक ठरल्या आहेत. हे महत्त्वाचं आहे की लष्करी हवाई दलातील पहिल्या स्त्री हेलिकॉप्टर. ठीक आहे. अणुविद्युत आणि दूरसंचार विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलेली आहे. 37 वैमानिकांच्या तुकडीत अभिलाषा प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. चर्चेतील ठिकाण यामध्ये जामा मस्जिद जी आहे ती चर्चेत आलेली होती. वादळाच्या जामा मशिदीच्या वरचा जो भाग आहे मुख्य घुमटाच्या अंतिम भागाचं नुकसान झालेलं होतं. जामा मस्जिद ही मस्जिद ई जेहान नुमा म्हणजे जगाचे दृश्य पाहणारी मस्जिद या नावाने फेमस आहे. मुघल सम्राट शहाजहाने 1650 ते 1656 दरम्यान मुघल राजधानी शहाजहाबाद आज दिल्ली येथे ही बांधलेली होती. महत्त्वाची घडामोड आहे पुन्हा बघा की हा जो 17वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे तो चर्चेत होता. याच्यामध्ये काही महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा देण्यात आले आहेत. हा मुंबई येथे 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. ठीक आहे. याच्यामध्ये जो पुरस्कार आहे तो टर्न युअर बॉडी टू द सन या माहितीपटाने जिंकलेला आहे. हा प्रतिष्ठित सुवर्णशंख पुरस्कार जो आहे तो या माहितीपटाने जिंकला. याविषयी सविस्तर माहिती इथे आहे. दुसऱ्या महायुद्धाचे जे युद्धकैदी असलेल्या पित्याच्या शोधार्थ जाणाऱ्या निश्चयी मुलीची कथा याच्यामध्ये मांडलेली आहे. ठीक आहे. बाकी आणखी याच्यामध्ये जर आपण पुरस्कार पाहिला तर साक्षात्कारम हा मल्याळम लघुपट आणि फारो लघुपट जो आहे तो ब्रदर ट्रोल यांना सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार मिळालेला आहे. परंतु एक जरी लक्षात ठेवला तरी पुरे आहे, फार काही खोलात जायची तशी गरज नाही. न्यू इंडिया करिअर फोरमच्या टेस्ट सिरीज विषयी जसं मी याआधी माहिती दिली की पुढचा पेपर जो आहे तो 15 जून रोजी आहे, त्यानंतर 25 जून रोजी, अशा 10 दिवसाच्या फरकाने एक पेपर होतो आहे. 100 दिवसांची बॅच जी आहे ती सुद्धा सुरू आहे. त्यामध्ये सुद्धा जवळपास आता बरेचसे व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला नक्कीच या बॅचचा जो फायदा आहे तो होऊ शकतो. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.